मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून भारतीय हवाई प्रवासामध्ये एक अभूतपूर्व संकट निर्माण झालेलं आहे आणि त्या संकटाच्या केंद्रस्थानी आहे देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो. शेकडो लोक विमानतळावर अडकले, रडणारे प्रवासी, लांबच लांब रांगा आणि हजारो उड्डाणे शेवटच्या क्षणी रद्द झालेली कानावर पडली. ही परिस्थिती नेमकी कशी निर्माण झाली, या मागचं खरं कारण काय, चला तर मग समजून घेऊयात. शनिवारी इंडिगोने 800 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली. शुक्रवारी तर हा आकडा 1000च्या पुढे गेला, जो इंडिगोच्या इतिहासातील सर्वात वाईट दिवस ठरला. देशभरातील विमानतळे, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, गुवाहाटी सर्वत्र प्रवाशांचा गोंधळ उडालेला आहे. शेवटच्या क्षणी मेसेज दिले जात आहेत, माहितीचा अभाव आणि पर्यायी विमान न मिळणं. लोक निराश, थकलेली आणि काही जण तर भावना आवरू शकले नाहीत. संपूर्ण गोंधळामागचं मुख्य कारण आहे ते DGCA चे नवीन FDTL नियम, म्हणजेच पायलटच्या ड्युटी आणि विश्रांतीचे नियम. नवीन नियमानुसार पायलट आता दिवसाला फक्त 8 तासच उड्डाण करू शकतात. आठवड्याला 35 तास, महिन्याला 125 तास आणि वर्षाला 1000 तास. याशिवाय विश्रांती वेळ ड्युटीच्या दुप्पट असेल, किमान 10 तास अनिवार्य विश्रांती. सर्वात महत्वाचं म्हणजे रात्रीच्या लँडिंग 6 वरून फक्त 2 वर आले. इंडिगोकडे 5500 पायलट आहेत, पण या नियमांमुळे त्यांना 1100हून अधिक नवीन पायलटची गरज निर्माण झालेली आहे. तेवढे पायलट अचानकपणे मिळत नाही आणि त्याचा थेट परिणाम उड्डाणे रद्द आणि रद्द आणि रद्द असं झालेला आहे. तिकिटांचे दर वाढू लागले. काही मार्गावर तिकीट दर दुप्पट तिप्पट झाले. त्यावर सरकारने तातडीने उड्डाण दरांवर मर्यादा घातली. आणखीन एक मोठा निर्णय म्हणजे इंडिगोला सर्व प्रवाशांचे रिफंड 7 डिसेंबर रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. DGCA ने इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स यांना शो कॉल नोटीस दिलेली आहे. नियोजनातील त्रुटी, क्रू मॅनेजमेंट मधील चुका आणि संसाधन व्यवस्थापनातील मोठ्या समस्याकडे बोट दाखवणे आहे. 3 दिवस शांत राहिल्यानंतर CEO पीटर एल्बर्स यांनी अखेर माफी मागणारा व्हिडिओ संदेश जारी केलेला आहे. इंडिगोने सांगितले, आम्ही नेटवर्क रिसेट करत आहोत. आम्हाला माहित आहे चुका झालेल्या आहेत, पण आम्ही पुन्हा सुधारत आहोत. त्यांनी दावा केला की 95% नेटवर्क पुन्हा सुरू होणार आहे. 138 पैकी 135 ठिकाणापर्यंत उड्डाणे पुन्हा एकदा चालू केली जाणार आहेत आणि 7 डिसेंबर पर्यंत 1500 पेक्षा जास्त उड्डाणे चालवायचा प्रयत्न आहे. या घटनेने एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झालेली आहे की आपल्या देशातील हवाई प्रवास किती संवेदनशील आणि एकमेकांवर अवलंबून आहे. एका नियमातील बदल आणि हजारो लोकांचे नियोजन, वेळ, स्वप्ने सगळंच व्यत्ययात येतं. इंडिगो हे संकट किती लवकर आणि किती प्रभावीपणे सोडवतं हे पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला समजेल. मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यावर त्या नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.